नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये. सकाळी उठलो आणि आपले ओट्स वगैरे आपण खाऊन घेतले आणि गेलो कुडाळला बाबूला आणायला. जसा बाबू आला तसं त्याने कपडे वगैरे बदलले आणि आपली सायकल घेऊन आला बाहेर. एकटा बाहेर सायकल चालवायला त्याला भीती वाटते म्हणून त्याने मला सुद्धा बाहेर बसून ठेवलेलं. बाबूचं सायकल चालवून मन भरल्यानंतर आम्ही आलो आणि जेवायला बसलो. आणि आता झालेला टाइम जिमला जायचा, म्हणून जिमला जायच्या आधी रोज प्रमाणे आपण ब्लॅक कॉफी वगैरे पिली आणि येऊन पोचलो यानासोबत जिम मध्ये. येऊन वॉर्मअप वगैरे केला, पण आम्ही वर्कआउटची सुरुवात करू शकत नव्हतो कारण आमचा एक मेंबर आला नव्हता. 5 मिनिटं सांगून 15 मिनिटांनी येणारा आमचा वर्कआउट मटणार आलेला, मस्त केस वगैरे कापून. मग केली आम्ही सुरुवात आमच्या वर्कआउटला. आज होता चेस्ट डे आणि चेस्ट डे ची सुरुवात आम्ही केली बारबेल प्रेसने. त्यानंतर केली इन्क्लाइन चेस्ट प्रेस. मग आम्ही केले फ्लाय मशीनवर 4 सेट. त्यानंतर आम्ही मारले 4 सेट केबल क्रॉस ओव्हरचे आणि वर्कआउट आम्ही एंड केला पुल ओव्हरने. खूप महिन्यानंतर आज तेजसने वर्कआउट थोडा चेंज केलेला म्हणून बरंही वाटलं आम्हाला. वर्कआउट वगैरे संपून आम्ही आलो पेट्रोल पंपवर, डिझेल वगैरे गाडीत भरलं आणि येऊन पोचलो शेखरकडे हॉटेलचे सामान घ्यायला. पण लिस्ट आली नव्हती म्हणून आम्ही वाट बघत होतो. जसं लिस्ट आली आम्ही सामान भरलं आणि येऊन पोचलो घराकडे येऊन बघितलं तर आजी बाहेरच उभी होती आणि संध्याकाळी दिवाबत्तीचा टाइम झालेला म्हणून धनुने धूप घातलेला. त्यामुळे घरी आल्याला खूप प्रसन्न वाटत होतं. घरात आल्यानंतर मस्त काहीतरी तळाचा वास येत होता. किचन मध्ये जाऊन बघले तर मालपुआ बनवत होते, जे की आमची वंदू वहिनी बनवत होती. बघूनच समजत होतं ते किती चविष्ट असणार आहेत, म्हणून मला तर राहवलं नाही म्हणून मी डिश घेतली आणि मस्त गरमागरम मालपुए खायला बसलो. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.